नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल वडखळ अलिबाग रेवदंडा मुरुड बस सेवा कोलमडली। डेपोतील भ्रष्टाचार उघडकीस। रात्री 8 नंतर प्रवाशांचे हाल। अलिबाग एसटी बंद। नेत्यांची उदासीनता। चाकरमानांची लूट बंद। दाराआड गुपित लपलेली। पनवेलहून अलिबागला यायला रात्री 8 ते 8:30 शेवटची बस। त्यानंतर बाहेरून येतील त्या गाडीवर अवलंबून राहावे लागते। रेवदंडा मुरुडसाठी पनवेल एसटी स्टँडमध्ये तसेच वडखळसाठी रात्री 8 ते 8:30 वाजेपर्यंतच शेवटची एसटी बस सुटते, अशी प्रवाशांमध्ये जोरदार चर्चा आहे। त्यामुळे मुंबईतून रोजगारासाठी येणारे चाकरमानी रात्री लॉज शोधत राहतात किंवा सकाळपर्यंत स्टँडवर ताटकळत राहतात। सामाजिक कार्यकर्ते देवव्रत विष्णू पाटील यांनी सांगितले, रायगड जिल्हा परिषद सदस्य व आमदार एसटीतून प्रवास करत नसल्याने जनतेच्या समस्या त्यांना कळतच नाहीत। वडखळ प्रवाशांची दयनीय अवस्था। वडखळ हे रायगडचे मध्यवर्ती गाव असले तरी एसटीने येथील प्रवाशांची पूर्ण उपेक्षा केली आहे। रात्री 9 नंतर पनवेलहून वडखळला येण्यासाठी अलिबाग बस वगळता इतर कोकणमार्गी गाड्या प्रवाशांना घेत नाहीत, अशी तक्रार राजेश म्हात्रे वडखळ प्रवासी यांनी केली। कंडक्टर हात जोडून सांगितल्यावरही नकार देतात आणि काही गाड्या स्टँडलाच येत नाहीत। निवडून दिलेल्या नेत्यांची उदासीनता। खासदार, आमदार व जिल्हा परिषद सदस्य एकाही शब्द किंवा कारवाई करत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे। जनतेमध्ये निवडून दिलेल्यांना घेराव घालावा असा सूर उमटला आहे। देवव्रत विष्णू पाटील यांनी वडखळ, अलिबाग, रेवदंडा, मुरुड प्रवाशांसाठी मार्ग काढण्याची मागणी केली असून पुढाऱ्यांना फरक पडत नाही। डेपोतील भ्रष्टाचाराच्या चर्चा। पनवेल व अलिबाग बस डेपोचा लेखाजोखा तपासला तर भ्रष्टाचार भरभरून निघेल, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। प्रायव्हेट गाड्यावाले रांगेत उभ्या प्रवाशांना 300 रुपये द्या सोडतो म्हणून लुटतात। एसटी अधिकाऱ्यांसोबत गुप्त समझोता असल्याचे सांगितले जाते। डेपोतील टेलिफोन नेहमी बिझी किंवा बंद असतात। अधिकाऱ्यांची भाषा अरेरावी। शासनाकडून अपेक्षा कोलमडल्या। मोदी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समस्या सुटतील म्हटले तरी एसटी सेवेचे हाल वाढले आहेत। चालक, कंडक्टर कमतरता। जुन्या बस वेळापत्रक कोलमडलेले असल्याने प्रवासी त्रास सहन करत आहेत। तातडीने रात्रीच्या अतिरिक्त फेऱ्या, वडखळ थांबे व भ्रष्टाचार तपासाची मागणी जोर धरली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश पुंडे, रेवदंडा।